चॅनलवर विशेष मुलाखत घेत आहोत. ती मुलाखत म्हणजे समाजाच्या रूढी परंपरा, लग्न, मंगलपरिणय, त्यामध्ये होणारा वेळेचा अपव्यय आणि नुकतंच आमचे संबंध लोखंडे परिवाराशी ऋणानुबंध जुळले. आमची मुलगी आणि जावई 17 मेला 2026ला त्यांचा मंगलपरिणय झाला आणि त्या अनुषंगाने लोखंडे परिवार तसेच दारक अजय हा इंजिनियर आहे, दारिका ही डॉक्टर आहे, तर अजयचे मामा देखील वैद्यसाहेब येथे आलेले आहेत. तर आपण जाणून घेऊया की या विधीच्या संदर्भात, मंगलपरिणयाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी. त्यामध्ये आम्ही या मंगलपरिणयास हळदीला फाटा दिला, हळद लावली नाही. आम्ही वेळेचे बंधनं पाळण्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. ते प्रयत्न बरेच अंशी यशस्वी झाले आणि सर्वात अगोदर म्हणजे एक अर्धा तास अगोदर आमची कन्यारत्न सायली ही मंडपामध्ये अर्थात त्या मंचकावर मंगलपरिणयाच्या उपस्थित होती. आणि हे सगळं करत असताना मला थोड्याशा वेदना झाल्या. प्रथमतः आम्ही लोखंडे परिवार यांची माफी मागतो की तुम्हाला DJ वाजवू दिला नाही, DJला आपण बायपास करण्याचा प्रयत्न केला. तर या अनुषंगाने विश्वासराव, सन्माननीय विश्वासराव लोखंडे साहेबांनी आपले विश्वनाथ लोखंडे साहेबांनी, दादांनी आपलं मनोगत थोडं व्यक्त करावं. थोडक्यात मी जे तुम्हाला दिले नाही त्याच्याबद्दल काशीनाथ दादा वैषम्य आहे का मनामध्ये, ते असेल तर माफी मागतो. त्यावर बोला थोडं. जयभीम साहेब, मी एक सांगतो की त्याचं ते जे तुम्ही केलं ते फार आम्हाला चांगल्या पद्धतीनं वाटलं. येळेचं बंधन पाळलं तेही फार आनंद वाटलं. त्यातल्या त्यात आमचं नवरदेव नाचत असतावेळी सायली याच्यावर बसली स्टेजवर आणि हे तुम्ही आपलं खरं करून दाखवलं. त्याच्यामध्ये फार फार आम्हाला आनंद वाटला. ही गोष्ट. धन्यवाद नवरदेवाचे मामा. आणि असा प्रसंग आहे की तुम्ही इथे आले, बोलताना देखील बोलले की बाबा आंबेडकर विचाराचा माणूस घेतही नाही देतही नाही. तर त्यावर थोडासा प्रकाश टाका, कारण आपल्या समाजात घेणं आणि देणं हे प्रचंड प्रमाणात आहे आणि काही अंशी मंगलपरिणय लग्न सुद्धा मोडतात यावर. तर त्याचे भाष्य करा. सर्वांना आयुष्यमान अशोकराव तिनगोटे साहेब यांच्या मुलीचा मंगलपरिणय मागच्या आठवड्यात 17 मेला मोठ्या थाटामाटा संपन्न झाला आणि या मंगलपरिणयाला फार मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, पाहुणे मंडळी उपस्थित होती. लग्नविधी हा सर्वच पद्धतीने अतिउत्कृष्ट झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. वेळेचं बंधन पाळलं गेलेलं आहे. भोजनाची व्यवस्था चोख झालेली आहे. कोणाचंच काही तक्रार या विधीमध्ये किंवा मंगलपरिणयाच्या कार्यक्रमात तक्रार आलेली नाही. हेच या लग्नाचं फार मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सांगायचं झालं तर वराकडून सुद्धा एक नवीन प्रथा त्यांनी नांदेड ठिकाणी पाडलेली आहे. आपण जे मूळ पत्रिका देतो त्यांना आहेर दिला जातो, साडी कपडे रूपी. यावेळेस त्यांनी त्या प्रथेला फाटा मारून हे करून त्यांनी एक प्रत्येक घरामध्ये भेटवस्तू म्हणून अशी घड्याळ दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये वधूवरांची नावंसुद्धा आहेत. आणि ही एक अमूल्य अशी भेट त्यांनी सर्वांना पाहुण्यांना दिलेली आहे. आणि जो आपल्याला आहेरांचा जो खर्च अवास्तव होतो, व्यापाऱ्यांचा भरती होते, त्या प्रथेला त्यांनी फाटा पाडला. त्यामुळं लोखंडे परिवाराचे मी अभिनंदन करतो. खूप छान, अभिनंदन. त्याचप्रमाणे तिनकोटे साहेबांनी जो विधीसाठी जे नियोजन केलेलं होतं ते अत्यंत उत्कृष्ट होतं. हळदीबद्दल आम्हालाही कल्पना होतीच, परंतु याबद्दल असं पुसटची छाया होती की बाबा थोडासा हळदीला फाटा देणार आहेत. त्या पद्धतीनेच आम्ही नांदेडवासी तयार होतो
परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने त्यांनी हा प्रथा पाडून हळदीला फाटा दिलेला आहे आणि नवीन एक प्रघात आपल्यामध्ये बौद्ध समाजात पाडलेला आहे. त्याबद्दल मी दिनकोटे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. थँक्यू सर. हां, त्याचप्रमाणे लग्नविधी हा अत्यंत उत्कृष्टपणे पाडलेला आहे. लोखंडे परिवाराकडूनही काही तक्रार नाही, कुठल्या पाहुण्याकडूनही काही तक्रार नाही आणि एक आदर्श विवाह दिनकोटे साहेबांनी आपल्या समाजामध्ये नवीन पद्धतीने रूढ पाडल्याबद्दल मी त्यांचे माझ्या वतीने लोखंडे परिवाराच्या वतीने पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. नशीब दैव तर मानत नाहीत. आपण बाबासाहेबांनी दैववाद, देववाद, ब्राह्मणवाद हा सगळा आपल्यातून तडीपार केलेला आहे. परंतु कुठंतरी असं वाटतं की बाबा हे आमचं नशीब आहे की एवढे चांगले पाहुणे आम्हाला मिळाले, सामंजस्य पाहुणे, आणि सगळं इच्छा असून देखील त्यांनी बऱ्याचशा गोष्टी माझ्या त्या कार्यकर्तृत्वासाठी त्यागल्या असं मला वाटतं. तर दादा बोलतील की बाबा तुम्हाला हळद नाही केली म्हणून राग आला का हो? नाही, आम्हाला कसं आहे, आम्हाला बी तर वाटतं की आम्हाला बी त्या याच्यात आम्ही काहीतरी फाटा पाडला पाहिजे, समोर चांगला मार्ग विचार केला पाहिजे दिमागामध्ये. त्यासाठी आम्ही ते चांगलं हे करतो. कारण का आमचा बी पुतण्या याच्यामध्ये आहे, त्यानं आम्हाला थोडेफार संस्कार भेटले म्हणून आम्हाला थोडा मार्ग, थोडा रस्ता भेटला अशी बात आहे आमचं. तरी पण आम्ही सगळ्याची करतो. तरी पण मी झाली ना चर्चा, भरपूर चर्चा झाली. आता कसं आहे, आता ते फार म्हणजे ते आम्हाला एवढं हे की ते काही सांगता येत नाही की बाबा पाहुणे आम्हाला भेटतात, आमच्या इथला एक लोखंडे आहेत, बाबा इतकं तुम्हाला इतकं सोयीर पण तुमचं भेटलं कुठूनचे नाही, तुम्ही तर आता फार फार हां केलं नाही. नाही, त्यांना चांगलं त्यांनी बघितलं ना, सगळं येऊन बघितले. गावचे भरपूर लोक आले, मराठा समाजाचे लोक आले, लोकांच्या प्रतिक्रिया चांगली भेटल्या आम्हाला. खूप छान भेटल्या. याच्यापूर्वी थोडं मी मागं जातो, आता आमचं तर आम्ही फार इथून 200 ते 250 किलोमीटर दूर राहतो. सायलीचं आणि आमच्या अजयचं फोनवर बोलणं झालं. फोनवर बोलणं झाल्यावर आम्ही म्हणलो असं, आम्ही अजयला म्हणलो, अरे बाबा पाहुणे मोठे आहेत, आपण थोडे ग्रामीण भागातले हा. तर त्यानं अजून मला वाटतं साहिलचा निरोप दिला. तर साहिलने त्या टायमाला मला फोन केला, बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां, तुम्ही ते टेन्शन, हां आमच्या आजीनं सांगितलं की बाबा आमचे वडील शेतकरी आहेत, ग्रामीण भागातले आहेत, स्वभाव का आपला वेगळा आहे, त्यांचा वेगळा आहे. तर ते साहिलला सांगितलं का की आमच्या आजीनं. तर साहिलनं मला फोन केला की बाबा तुम्ही ते काही टेन्शन घेऊ नका, असं आहे. सर्वांना जय भीम सर्वांना. नाराज नाही, कोणी नाराज नाही, आणि सगळ्यांना बरं वाटलं, खूप छान वाटलं. नाराज कोणी नाही. ते फक्त आपले पूर्वग्रह दूषित म्हणणं असतं की असं नाही केलं तर लोक नाराज होतील. तर चांगल्या गोष्टीला सगळ्याचं अनुमोदन आहे, साथ आहे. आणि खऱ्या अर्थाने याच गोष्टीसाठी बुद्ध समाज हा अत्यंत परिवर्तनशील आहे. आमूलाग्र असं परिवर्तन हा समाज इच्छितो, कारण हा समाज बाबासाहेबांच्या शब्दावर, त्यांच्या एक एक शब्दावर स्वतःला समर्पण करतो, त्याग करतो स्वतःच्या जीवाचा. तर या ठिकाणी मी विषय निघाला म्हणून या अनुषंगाने बोलत आहे की आमचे व्याही लोखंडे साहेब यांचे चिरंजीव हे आयुक्त आहेत उदगीरला, बरोबर आहे, तर महानगरपालिकेमध्ये. तर त्या संदर्भात त्यांच्याही लग्नाच्या थोड्या आठवणी सांगाव्या तुम्ही, असं मी तुम्हाला विनंती करतो. पद्माकर लोखंडे हे माझा मुलगा आहे, ते आयुक्त आहे. त्याची अशीच याच्या वेळेस सोयरिकीची भानगड इतक्या दूरची बाबा, हिंगणघाट म्हणजे जवळ नाही, फार लांब आहे. तर ते योगायोगी म्हणल्यावानी त्या मुलाच्या याच्यावर पसंतीवर झालं, आणि ते बी आम्हाला असे चांगले सोयरे, हात मोठे पण हां एकदम तेवढे मोठे असून शेणी आम्हाला फार फार, आम्हाला म्हणता तुम्ही मोठे आम्ही लहान, असे आज बी ही त्याची बोलणं चालू आहे. फार चांगले पाहुणे भेटलेले आहेत आम्हाला,
आणि त्याच्याबद्दल आता झालं त्याचं आणि त्यांच्या मंगल परिणामात हळद झाली. हां हळद झाली नाही नाही पोटजात पीठजात आम्ही काय हेच पाहिलं नाही, विचारलंही नाही एकूण एकाला काय आहे ते पोटजातचं. हां विचारलं सुद्धा नाही आम्ही. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार अंगीकार. आणि आत्ताच नाही आजपर्यंत विचारलं नाही, अजून सुद्धा विचारलं नाही कोणा काय तुम्ही कोण आम्ही हे नाही. ते आमचे युवा म्हणले मला गौतम बुद्धाची फोटो दिसली ते मग हे पाहुणे हात एवढेच म्हणले होते. ते आम्हाला फार चांगलं वाटलं. हां आणि याच्यामध्ये आता झालं त्याचा आनंद झाला, मुलगी झाली, मग मजामध्ये आता उदगीरला सध्या हात. हो जय 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 जय. आता मी तुम्ही पण मुलीचे वडील आहात. हा तुम्ही जो समजा ह्या प्रथेतून थांबवण्याचा प्रयत्न केला, हो हो तर कसं वाटलं, म्हणजे कसा विचार आला की आपण बा याला असं बंद केलं पाहिजे? हा तस लोकांच्या समस्या हो काही हो तुम्ही हो प्रश्न विचारू शकता. बरोबर आहे. आता सुरुवातीपासून मी तसा यवन सुलभ असं ज्यावेळेस लग्न ठरतं तर एक स्वप्न असतात की आपले या पद्धतीने लग्न व्हायला पाहिजे, त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मी माझ्या परिवर्तनवादी विचारातून मोमेंटमधून बघतो आणि मुलांनाही असं वाटत असेल की मी हे सगळं त्यांच्यावर कंपल्शन करतो आहे, तर या संदर्भात सायली तुला हळद लावू दिली नाही आणि इतर लोकांनाही एन्जॉय करू दिला नाही. हळद आणि डीजेला फाटा दिला आपण, तर खंत वाटते का काही? ते तुझं मनोगत व्यक्त कर. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. माझं म्हणजे आत्ताचं नाव सांगते, सायली अजय लोखंडे. आणि सुदैवाने मला खूप चांगलं समजूतदार सासर भेटले. सासर म्हणताच येणार नाही, खरं तर माहेरचीच माणसं आहेत माझ्या. कारण की जेव्हा मी ज्या दिवशी बाबा म्हणजे माझे सासरे, तर त्यांचं विश्वनाथ असं नाव आहे. तर ज्यावेळेस आमची पहिली मुलाखत झाली, बाबांनी त्यावेळेस म्हटलं की मला मुलगी नाही आहे बाळा, पण तू माझी मुलगीच आहेस. त्या शब्दाने मी भारावून गेले की खरंच म्हणजे एका वडिलांचं हृदय, म्हणजे मुलगा असतानाही वडिलांची एका मुलीच्या वडिलांचं हृदय बाबांमध्ये आहे. तर खरंच मी त्या बाबतीत सुदैवी आहे. कारण की मला नांदेडमध्ये दिलं आहे, जाणापुरी या ठिकाणी. जाणापुरीमध्ये हळद ही प्रामुख्याने 99% सेलिब्रेशन करतात हळदीचं. आणि मुलीच्या घरी जाऊन 3-3 दिवस राहून खूप धामधूममध्ये हळदीचं ते काय करतात, सेलिब्रेशन करतात. पण मग आपण इथे तिंगोटे फॅमिलीमध्ये तर अतिशय हळद म्हटल्यावर अगदी अंगाला काटे आणणारा प्रसंग. आणि मग बाबांना जे म्हटलं, बाबा आपल्याकडे हे चालत नाही, बाबा ठीक आहे बेटा आपण असंच करू. म्हणजे वडिलांसारखं माझ्या पाठीशी उभे आहेत ते, त्याचं मला खरंच कौतुक आहे. आणि थँक्यू बाबा, तुम्ही मला खरंच मुलीसारखं मांडतात. खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आपण बघतो की एक खेडेगाव आहे, ग्रामीण भाग आहे, तिथे बऱ्याचशा अनिष्ट रूढी आहेत, परंपरा, चालीरीती. आपण म्हणतो आज आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला आहे, जवळपास 1956पासून धर्मांतर झालं, पण आजही ग्रामीण भागात हळदीचा कार्यक्रम असतील किंवा हुंडा असेल. बाबा म्हटले की हुंडा हा शब्द नको, मी एकही रुपया नाही देणार, माझी ही सून नाही आहे तर मी मुलगी म्हणून तिला नेणार आहे. तर बाबांनी खरंच त्यांचे वाक्य हे सिद्ध केले की एकही रुपया न घेता फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने लग्न लावा. त्यामध्ये त्यांच्या काहीच डिमांड नव्हत्या. तर ते खूप चांगलं म्हणजे निसर्गानेच इथे तर तिंगोटे फॅमिलीमध्ये तर आहेच बुद्ध धम्म, अतिशय आम्ही अगदी बऱ्याच वर्षापासून त्या बुद्ध धम्माचं पालन करतो. पण आम्ही नशिबी आहेत की आम्हालाही निसर्गाने त्याच कलेचे लोक दिले आहेत. माणसं खूप चांगले आहेत, म्हणजे सोन्यासारखेच त्यांची शाईन चमकणारी व्यक्ती आम्हाला भेटलेल्या आहेत. खरंच कौतुकास्पद आहे ती गोष्ट. आणि मला म्हणजे अगदी आधीपासूनच काय कर्मकांड किंवा हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा यांचा तिटकारा आहे. म्हणजे कधीच नाही, माझे घरचे हे जसं घर आहे तसंच मला तिकडचं घर आहे. कोणत्याही पद्धतीत म्हणजे कोणत्याही पद्धतीत मला त्यांनी अडवलं नाही. तुझे बाबा जे म्हणतात ते, बाबा म्हणतात ना डीजे बंद करा बंद, बाबा म्हणतात ना हे, म्हणजे खरंच नशिबी आम्ही सुदैवी आहोत. बदल म्हणजे कसं आहे, आता आपण पाहतोय समाजामध्ये हुंडा नाही म्हणून लग्न मोडतात, हळद नाही म्हणून लग्न मोडतात. म्हणजे एका वडिलांच्या काळजाचा विचार करत नाही. खरं तर काळजाचा तुकडा दुसऱ्या घरी वडील देतात ना, लग्न करून मुलगी देतात, एवढं मुलीला वाढवतात, शिक्षण देतात. मग ही जी जाणीव आहे ती जर सासरच्या मंडळींनी जपली तर खरंच संसार सुखाचे होतील आणि घटस्फोटाचे प्रमाण कमी होतील किंवा लग्न मोडण्याचे प्रमाण कमी होतील.
हो, खरंच म्हणजे समजून घेणारी माणसं असली ना तर सगळं म्हणजे आपल्या तिकडे पण लोखंडे परिवारामध्ये पण देव धर्म अजिबात नाही. आमच्या घराच्या बाजूलाच विहार आहे बघा. आणि जेव्हा मी नवीन नवीन गेले त्या दिवशी बाबा म्हटले की नाही जेवढे विहार आहेत दाभडचा असेल किंवा कोणतं ते उदगीरचा असेल सगळ्या विहारात जा, त्याचे फोटो काढ, पप्पांना बाबांना पाठव, तुझ्या बाबांना पाठव, त्यांनाही छान वाटेल. तर असं म्हणजे या बाबतीत मी खूप लकी आहे की मला खूप समजून घेणारे म्हणजे माहेर दुसरं माहेर म्हणेल मी. सासर नाही माझं दुसरंच माहेर आहे. आणि सगळ्यांचे धन्यवाद. माझे सासरे असतील, माझ्या सासू असतील, माझ्या जावा, दीर, मामा असतील, बाबा असतील किंवा माझे मिस्टर असतील. सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की आम्हाला समजून घेऊन आणि आमच्या म्हणजे आणि त्या ह्या ठिकाणी एवढं सांगू इच्छिते मी की त्यांनाही मी त्याचप्रमाणे आयुष्यभर जपेल. आणि हां, विचारा नक्कीच. आज सायली आणि अजय यांचा जो विवाह संपन्न झालेला आहे, मंगल परिणय झालेला आहे, तर त्याची चर्चा आदर्श विवाह म्हणून बऱ्याच ठिकाणी होत आहे की कारण तुम्ही बऱ्याच रूढीला काटा देऊन बौद्ध धर्मानुसार विधी पार पाडल्या. तर आता इथून जे नंतरचे लग्न होतील म्हणजे अदर मुलींचे मुलांचे, तर त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? खरंच म्हणजे हे बघा आता तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगते. बाबासाहेबांमुळे आपण आज इथे आहेत, आपण शिक्षण घेतोय. ज्याप्रमाणे आपण पाहतो ना पूर्वीच्या काळी पुढे गाडगं आणि झाडू ही जी पद्धत होती ही पुन्हा येऊ नये म्हणून काही प्रथांना आपण आळा घालायला पाहिजे. आणि भविष्यात मला हेच सांगणे की मुलं आणि मुलींनी जे काही नवदाम्पत्य असेल किंवा ह्या प्रथांना त्यांनी आळा घालायला पाहिजे. शक्यतो बाबासाहेबांचे ऋण तर आपण फेडू शकणारच नाही, पण तरी पण एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण त्यांच्या विचारांवर चालायला पाहिजे, त्यांचे विचार अवलंबायला पाहिजे. तरच खरं तर समाजात क्रांती होऊ शकते, काहीतरी बदल होऊ शकतात. मग बऱ्याच ठिकाणी काय होते की मुलीच्या इकडच्यांना मान्य असते परंतु मुलाच्या कडच्यांना ते मान्य असतं. मग अशा वेळेस कसं त्यांना कन्व्हिन्स करायचं? मग आपण हा व्हिडिओ जो घेतोय ही जी काही आपण शूट करतोय तर हाच प्रयत्न आहे की हा व्हिडिओ घराघरात प्रत्येकाने पाहावा आणि आपण आमचं अनुकरण टिंगोटे आणि लोखंडे परिवाराचं अनुकरण समाजातील प्रत्येक लोकांनी म्हणजे मुलाकडच्यांनी किंवा मुलीकडच्यांनी करावं ही सगळ्यांना आग्रहाची आणि नम्र विनंती आहे माझ्याकडनं. कारण की कसं आहे की आपल्याला जर आपलं संविधान वाचवायचं असेल किंवा आपलं काय म्हणता येईल की एक बुद्ध धम्म त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर खरंच सर्वांनी अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांना आळा घातला पाहिजे आणि बुद्ध धम्माची सांगड घालूनच आपलं आयुष्य चालायला पाहिजे, आयुष्य घडवायला पाहिजे ॲक्च्युली. कारण की बाबासाहेबांचं जे काही आहे आपल्या आयुष्यात मोलाचं योगदान आहे. बघा आपले लोक आपण बॅक टू म्हणजे आधी प्राचीन काळात बघा आणि आता बघा ड्रास्टिक चेंज आहे फक्त बाबासाहेबांमुळे. त्यांची विचाराची आपण त्यांचे विचार अनुसरायला पाहिजेत आणि पदोपदी त्या माणसाचं खरंच एवढं आपण ऋण तर फेडू नाही शकत, पण किमान त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे आपण काय म्हणतो एक लक्ष अवेअरनेस किंवा लक्ष आपण द्यायला पाहिजे की खरंच ते होते म्हणून आपण आहेत या ठिकाणी. तर इथे बोलून मी थांबते. थँक्यू सो मच. की एवढा परिवर्तन एवढं बदल हा बाबासाहेबामुळं त्यांच्या समर्पण त्यागामुळं आणि त्यांच्या सगळ्या त्यागावरच आपले इमले उभे आहेत. आणि म्हणून दारक आणि दारिका समसमान अधिकार नागरी अधिकार उपभोगतात. प्रत्येकाला बाबासाहेबांनी बोलायला शिकवलं नव्हे तर गरजायला शिकवलं. तर या ठिकाणी बाबासाहेब थँक्यू सो मच. मी अंतिमतः जे प्रेक्षक आहेत श्रोते आहेत आपल्या चॅनलवरचे त्यांना वैद्यसाहेब तुमचा काय अभिप्राय आणि काय संदेश आहे त्यांच्यासाठी तो समाजापर्यंत पोहोचावा थोडक्यात. या ठिकाणी आयुष्यमान तिनगोटे साहेबांनी जो विवाहविधी अत्यंत उत्कृष्ट चांगल्या पद्धतीने आणि नवीन पद्धतीने सर्व प्रथांना अनिष्ट प्रथांना फाटा देऊन संपन्न केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना असे आवाहन करतो की अशाच पद्धतीने आपण विवाह मंगल परिणय आपण नियोजन करून याच पद्धतीने उत्कृष्टपणे सर्वांना विश्वासात घेऊन आणि खरोखरच आपल्याला अनिष्ट प्रथांना फाटा देण्याची आज आवश्यकता आहे. अनावश्यक खर्च टाळण्याची आवश्यकता आहे. यामुळेच आपल्या धम्म वाढेल आणि समाजात क्रांती होईल अशी मी आशा व्यक्त करतो.
सर्वांनी ह्या आदर्श विवाहाचं अनुकरण करावं अशी सर्वांना मी विनंती करतो. धन्यवाद. साधू साधू साधू. सर्वांना टिकारिक जय भीम. आणि वरगट साहेब आले, प्राध्यापक दिलीप वरगट, त्यांनी वेळ दिला. खूप खूप त्यांचे आभार मानतो. सगळ्यांचे लोखंडे परिवार, वैद्य परिवारांचे आभार मानून आपण इथे पूर्णविराम देऊया. सगळ्याचं मंगल हो, कल्याण हो. साधू साधू साधू.